पुण्यातील वैष्णवी हगवणे हिच्या प्रकरणानंतर मराठा समाजाने अहिल्यानगरमध्ये विवाह सोहळ्यासाठी आचारसंहिता तयार केली आहे। एक फॉर्च्युनर कार, 51 तोळ सोनं, 7.5 किलो चांदीची भांडी एवढं सगळं देऊनही पुण्यातील वैष्णवी हगवणे हिला अतोनात छळ करून तिचा छळ केला जात होता आणि म्हणूनच आता या अतोनात छळाला कंटाळून तिने शेवटी आत्महत्या केली। या प्रकरणानंतर आता मराठा समाजाने विवाह समारंभासाठी आचारसंहिता तयार केली आहे। यामध्ये हुंडा घेऊ नका आणि हुंडा देऊ सुद्धा नका, तसंच लग्नात डीजे, प्री वेडिंगला सुद्धा बंदी घालण्याचा निर्णय घेतला गेला आहे। या आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी 11 जणांची सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे। नमस्कार, मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा। हबप बद्रीनाथ महाराज तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा समाजाची एक बैठक अहिल्यानगर येथे NB धुमाळ फाउंडेशनने आयोजित केली होती। यावेळी माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, तसंच सकल मराठा समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत गाडे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे सरचिटणीस संभाजी धातोंडे, त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष सुरेश इथापे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे, जिजाऊ ब्रिगेडचे राज्य कार्याध्यक्ष राजश्री शितोळे, किशोर मरकड आणि अजून काही सन्माननीय मंडळी ही उपस्थित होती। या बैठकीची माहिती देताना हबप तनपुरे महाराज यांनी सांगितलं की मराठा समाजाने अनिष्ट रूढींना तिलांजली द्यावी, याबद्दल किंवा तसाच एक बदल करण्यासाठी प्रथमतः स्वतः प्रत्येकाने बदल केला पाहिजे। आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी तालुकानिहाय समिती स्थापन करण्यात येणार आहे। डॉक्टर निमसे म्हणाले की विवाह सोहळ्याच्या आचारसंहितेबाबत जनजागृती करण्यासाठी कीर्तनकार, प्रबोधनकार यांनी आता पुढाकार घेतला पाहिजे किंवा तो घ्यावा। ग्रामीण भागात मुलांच्या विवाहाची समस्या मोठी आहे, त्यावरही गांभीर्याने विचार करावा लागणार आहे। चंद्रकांत गाडे महाराज म्हणाले की विवाहाच्या वेळी मुलींकडून अवास्तव अटी येऊ लागल्याने मुलांचं विवाह होत नाहीत किंवा रखडतात, त्यामुळे विवाह इच्छुक मुलांबरोबरच त्यांचे पालकही आता हातबल झाले आहेत। पालकांनी आपल्या अतिरिक्त अपेक्षा ह्या कमी केल्या पाहिजेत। मराठा समाजाने विवाह सोहळा 100 ते 200 लोकांच्या उपस्थितीमध्ये पार पाडावा। केवळ पारंपरिक वाद्य आणि लोककलावंताचा वापर हा केला पाहिजे। प्री वेडिंग हा प्रकार पूर्णपणे बंद झाला पाहिजे। विवाह, वाढदिवस, उद्घाटन ह्या कार्यक्रमामध्ये साड्या, भेटवस्तू देऊ नयेत। लग्नात हुंडा दिला आणि घेतला नाही पाहिजे किंवा ते बंद झालं पाहिजे। साखरपुडा आणि हळद हे दोन्ही कार्यक्रम एका दिवशी झाले पाहिजे। तसंच लग्न सोडून अजून जे काही कार्यक्रम असतात, जसं की दशक्रिया विधी किंवा तेराचा विधी, या निमित्तानं घातली जाणारी जेवणावळ जी आहे ती सुद्धा बंद झाली पाहिजे। अशा प्रकारची एक आचारसंहिता मराठा समाजाच्या वतीनं तयार करण्यात आलेली आहे। आता या आचारसंहितेला मराठा समाज कसा प्रतिसाद देतोय हे पाहणं उत्सुकतेचं राहणार आहे। असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।